नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आपण पाहत आहोत गोमंत भारती या पुस्तकातील कविता नंबर 4, ज्याचं नाव आहे कृष्णाची बालक्रीडा आणि हे लिहिलं आहे वामन पंडित यांनी. तर पहिली आपण कवीबद्दल जाणून घेऊया. तर वामन नरहर शेषे शिवकाळातील एक ज्येष्ठ पंडित कवी. नाट्यपूर्ण प्रसंग, भावनांची गुंफण, अलंकारिक व प्रासादिक रचना हे त्यांच्या कवितेचे विशेष. सुश्लोक वामनाच्या असे त्यांच्या रचनेबद्दल प्रशंसोद्गार काढले जातात. प्रसिद्ध साहित्य आहेत यथार्थ दीपिका, निगमसार, सिद्धांत विजय, तत्वमाला इत्यादी तात्विक व आध्यात्मिक ग्रंथ, गजेंद्र मोक्ष, राधा विलास, नामसुधा, वेणुसुधा, वनसुधा इत्यादी स्फुट आख्यानपर रचना. श्रीकृष्ण कुंजवनात गोपाळांबरोबर जे खेळ खेळले त्यांचे सुरस वर्णन खालील रचनेत वामन पंडितांनी केले आहे. तर ही कविता जी आहे ती म्हणजे कृष्णाची बालक्रीडा. तर आपण सरळ मराठी अर्थ बघूया ह्यांचा आणि मी इंग्रजीत पण स्पष्टीकरण करणार आहे. तर सुरुवात करूया. पहिल्या मी ओळी म्हणून दाखवणार आहे आणि नंतर मी त्यांचा अर्थ सांगणार. तर सुरुवात करूया. वर्णी खेळती बाळ ते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवे ते करीती विहार, स्वकौशल्य ज्या गुंज माळांत नाना, गळा घालिती ते करीती तनाना, शिरी बांधिती मोरपत्रे विचित्रे, शरीरावरी रेखिती दिव्यचित्रे, वदे कृष्ण गोपाळ बाळा जनाते, बसुनी करू ये स्थळी भोजनाते, वनी वत्स सोडा चरा यासी पाणी, तया पाजुनिया म्हणे चक्रपाणी. असे कर्णिका अंबुजा माझी जेवी, मुलांमध्ये भागी बसे कृष्ण देवी, मुखी ग्रास स प्रेम घालुनी हाती, दही भात दे देवलीला पहाती. तर ह्या होत्या संपूर्ण ओळी. आता मी तुम्हाला एक एक ओळींचा अर्थ स्पष्ट करेन. तर पहिली ओळ आहे, वर्णी खेळती बाळ ते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाता सवेते करीती विहार. तर गोकुळातील जी गवळी बाळं आहेत, बल्लवांचे म्हणजे गवळी गोपाळ, ते विविध खेळ खेळत आहेत. आणि तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे म्हणजे ते डोक्यावर झाडांची पालवी म्हणजेच पानांची तुरे लावतात. फुलांचे गळा घालिते दिव्यहार म्हणजे गळ्यात फुलांचे सुंदर हार घालतात. आणि स्वनाता सवेते करीती विहार म्हणजे सगळे मिळून आनंदाने, विहार म्हणजे खेळणे किंवा फिरणे, असे ते करत आहेत. तर ह्याचा इंग्लिशमध्ये मीनिंग असा होतो की कावर्ड बॉयज ऑफ गोकुळ, दे आर प्लेइंग जॉयफुली, दे डेकोरेट देअर हेड्स विथ फ्रेश ग्रीन लिव्स अँड वेअर गार्लंड्स मेड ऑफ फ्लावर्स. टुगेदर दे वंडर अँड प्ले हॅपीली इन द गार्डन विथ लॉर्ड कृष्णा अमंग देम. तर दुसऱ्या ओळी आपण पाहूया. स्वकौशल्य ज्या गुंज माळांत नाना, गळा घालिती ते करीती तनाना, शिरी बांधिती मोरपत्रे विचित्रे, शरीरावरी रेखिती दिव्यचित्रे. तर ह्याचा अर्थ असा आहे की गोपाळ बाळ आपल्याच हाताने सुंदर गुंजमण्यांच्या माळा तयार करून गळ्यात घालतात. ते गात नाचत आनंदाने खेळतात आणि डोक्यावर मोर पिसे बांधतात. शिरी बांधिती मोरपत्रे विचित्रे म्हणजे डोक्यावर मोरपिसे बांधतात. आणि शरीरावरी रेखिती दिव्यचित्रे म्हणजे शरीरावर विविध सुंदर रंगांनी चित्रे काढतात. तर हे जे कावर्ड बॉयज आहेत, दे मेक ब्युटिफुल बीड गार्लंड्स फ्रॉम गुंज सीड्स भेटतात, गुंज सीड्स, तर त्यांचे गार्लंड्स बनवतात. And they wear them around their necks. They sing and dance cheerfully. They tie colorful peacock feathers on their heads and decorate their bodies
with lovely designs and colors. वदे कृष्ण गोपाळ बाळा जनाते बसुनी करूये स्थळी भोजनाते वनी वत्स सोडा चरायासी पाणी तया पाजुनिया म्हणे चक्रपाणी. तर वदे कृष्ण गोपाळ बाळा जनाते म्हणजे कृष्ण आपल्या सगळ्यांना म्हणतो की चला या जागी बसून आपण जेवूया. आणि जी वनी वत्स सोडा चरायासी पाणी तया पाजुनिया म्हणे चक्रपाणी म्हणजे वासरं जी आहेत त्यांना जंगलात सोडा चरायला आणि त्यांना पाणी पाजून आणा. आणि कृष्ण सर्व गोपाळांना प्रेमानं असे आदेश देतो आहे की चला आम्ही आता बसून कुठेतरी जेवण जेवूया आणि जी वासरं आहेत त्यांना जंगलात चरायला सोडा आणि पाणी पण द्या असं तो सांगत आहे. तर कृष्णा टेल्स हिज फ्रेंड्स की लेट्स सिट हिअर अँड हॅव अ मील, लीव द kettles to graze in the forest and give them water to drink. असे कर्णिका अंबुजा माझी जेवी मुल्लाम मध्यभागी बसे कृष्ण देवी मुखी ग्रास स प्रेम घालूनी हाती दही भात दे देव लीला पाहाती. असे कर्णिका अंबुजा माझी जेवी. तर जशी कमळाच्या फुलाच्या गाभ्यात कर्णिका असते म्हणजे सेंटरमध्ये एक कर्णिका म्हणून असते कमळाचं जे फूल असतं, तसेच गोपाळ मुलांच्या मधोमध श्रीकृष्ण बसलेला आहे. आणि मुखी ग्रास असं प्रेम घालूनी हाती दही भात दे देव लीला पाहती म्हणजे सर्व मित्रांबरोबर ते प्रेमाने तो दही भात खातो, त्यांच्या हातात घास ठेवतो आणि त्यांची लीला पाहत राहतो. तर असा मिनिंग आहे. सो जस्ट एज द सेंटर कर्णिका lies within a lotus flower, Krishna sits among the coward boys, and with love he feeds them curd and rice, puts food into their hands, and enjoys watching their playful acts. तर ही होती कृष्ण लीला. तर ह्या कवितेत वामन पंडितांनी कृष्णाच्या गोकुळातील बालपणातील गोड निरागस खेळांचे वर्णन केले आहे. कृष्ण आणि त्याचे गोपाळ सखे निसर्गात खेळतात, सजतात, गातात, खातात आणि प्रेमाने वेळ घालवतात असे ह्या कवितेत आपल्याला दिसून येते. ओके, आपण शब्दार्थ पाहूया. तर बल्लव म्हणजे गवळी, गोपाळ जे गायी वासरांची काळजी घेतात ते. पल्लव म्हणजे झाडाची पालवी, जी झाडांची नवीन कोवळी पाने असतात त्याला पल्लव म्हणतात. मोरपत्रे म्हणजे मोराच्या शेपटीतील जी रंगीत पिसे असतात, पिकॉक फेदर्स. तनाना म्हणजे ताना, गाण्याचे आलाप म्हणजे गाणं गाताना जो आपण सुंदर स्वर घेतो, म्युझिकल ट्यून, त्याला तनाना म्हणतात. वत्स म्हणजे वासरू, जे गाईचे पिल्लू असते त्याला वत्स म्हणतात. कर्णिका म्हणजे फुलाचा गाभा, जो सेंटर ऑफ द फ्लावर मधला भाग जो असतो त्याला कर्णिका म्हणतात. अंबुज म्हणजे कमळ, लोटस. माझी म्हणजे आत, आत, तर काहीतरी वस्तूच्या आत त्याला माझी म्हणतो. ग्रास म्हणजे घास, बाईट जो आपण जेवताना घेतलेला अन्नाचा घास त्याला ग्रास म्हणतो. लीला म्हणजे खेळ, तर देवाने केलेले प्रेममय किंवा चमत्कारी कृती अशी डिवाइन प्ले ज्याला म्हणतो त्याला म्हणतात लीला. ओके, आपण पाहूया खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात. तर देव कोणती लीला पाहत होते? तर देव दही भात खात असलेल्या श्रीकृष्णाची लीला पाहत होते. खालील प्रश्नांची उत्तरे 5 ते 6 वाक्यात लिहा. तर गोपाळ कुंजवनात कोणते खेळ खेळत होते? कुंजवनात गोपाळ बाळे आनंदाने विविध खेळ खेळत होती. ते आपल्या मस्तकावर पल्लवांचे तुरे खोवीत होते आणि फुलांचे हार घालत होते. कधी गुंजमाळा तयार करून गळ्यात घालत तर कधी मोराची पिसे डोक्यावर बांधत. ते शरीरावर सुंदर चित्रे काढत आणि गात नाचत होते. सर्व गोपाळ एकत्र खेळत होते आणि श्रीकृष्ण त्या खेळात आनंदाने सहभागी झाले होते. दुसरा प्रश्न आहे, श्रीकृष्ण व गोपाळ यांनी कशा प्रकारे भोजन केले? तर खेळून झाल्यावर श्रीकृष्ण आणि गोपाळ एका ठिकाणी बसून प्रेमाने भोजन करू लागले. श्रीकृष्णाने गोपाळांना सांगितले की वत्सांना चारण्यासाठी वनी सोडा आणि त्यांना पाणी पाजा. सर्वांनी मिळून मग दही भाताचे भोजन केले. श्रीकृष्ण मधोमध बसले होते, जसे कमळात कर्णिका असते तसे. देवानी वरून ही प्रेममय लीला पाहून आनंद घेतला.